गोंदिया पंचायत समिति के सभागृह में 2 जुलाई को जिला परिषद लोक निर्माण विभाग के सभापति संजय टेमरे की उपस्थिति में शासकीय योजनाओं के क्रियान्वयन में हुई प्रगति की स्थिति को जानने के लिए समीक्षा बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में जन कल्याणकारी योजनाओं का लाभ तत्काल पात्र लाभार्थियों को दिए जाने के निर्देश जिला परिषद सभापति संजय टेमरे ने उपस्थित पदाधिकारियों एवं अधिकारियों को दिए। बैठक में खंड विकास अधिकारी पिंगले, पंचायत समिति सभापति मुनेश्वर रहांगडाले, पंचायत समिति सदस्य आजबराव रिनाइत, विनोद बिसेन भी उपस्थित थे। बैठक में पंचायत समिति के माध्यम से लागू की जाने वाली विविध जन कल्याणकारी योजनाओं के क्रियान्वयन की स्थिति की समीक्षा की गई। मनरेगा के अंतर्गत सड़क की गिट्टीकरण, सिंचाई, कुएं, पगडंडी मार्ग, नाला सरलीकरण, तालाबों की गाद निकालना, मैदानों का समतलीकरण, मवेशी के तबेले, घरकुल निर्माण कार्य, पौधारोपण, कंपाउंड वाल, जैविक खाद की टंकी का निर्माण कार्य, गोदाम निर्माण कार्य जैसे योजनाओं के कार्यों की जानकारी ली गई। मंजूर किए गए कार्यों को जल्द से जल्द पूरा करने एवं जो कार्य प्रस्तावित है उन्हें गति देने के निर्देश भी जिला परिषद सभापति ने दिए। बैठक में पंचायत समिति के सभी अधिकारी, ग्राम पंचायतों के सरपंच एवं पदाधिकारी उपस्थित थे। गोंदिया पंचायत समितीचा आढावा बांधकामाविषयी होता। म्हणजे MRGS आणि जिल्हा परिषदेचा निधी आहे ते नागरी सुविधा, जनसुविधा आणि घरकुल या सर्व बाबीवर आढावा बैठक आम्ही आयोजित केली होती। आणि या बैठकीमध्ये पूर्ण रोजगार सेवक, ग्रामसेवक, अभियंते आणि आमचे पंचायत समितीचे सभापती मुनेश भाऊ रांगडाले साहेब, अजाब भाऊ रिनायत साहेब, विनोदजी बिसेन साहेब हे सर्व मिळून ते सभा घेतली आम्ही। आणि सभेमध्ये पूर्ण आढावामध्ये काय काय जिल्ह्यामध्ये जेवढे निधी दिली किंवा सरकारनं जेवढी निधी दिली तालुक्याला त्याच्यामध्ये खर्च किती झाली, अखर्चित किती आहे याबद्दल पूर्ण माहिती घेतली। आणि अखर्चित निधी जी वाचलेली आहे ते केव्हापर्यंत खर्च होणार या सर्व विषयावर आणि MRGSमध्ये कोणत्या बाबीवर अडचण होत आहे, कुशल कामामध्ये अकुशल कामामध्ये काय आहे आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहे MRGSच्या, गोठे असो, गुरांचे, सिंचन विहिरी असो, अशा अनेक योजनांवर किती काम झालं आहे आणि लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर गेले की नाही गेले आणि नाही गेले तर केव्हापर्यंत जाणार या साऱ्या विषयावर पूर्ण पडताळणी केली आणि पडताळणी करून ते पूर्ण विषय बघितले। जे लोक चांगले काम करतात त्यांची फार थोपटणं गरजेचं आहे आणि जे जास्त चांगलं काम करत नाही त्यांच्या कामामध्ये काही त्रुटी असतात त्यांना त्रुट्या समजून सांगायचं हे कामं चांगलं कसं होणार। जेव्हापर्यंत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी हे सोबत राहणार नाही, सोबत काम करणार नाही तेव्हापर्यंत चांगला विकास घडून येणार नाही। गोंदिया पंचायत समिती अंतर्गत अनेक समस्या आहेत। आज आपल्या पंचायत समितीच्या हॉलमध्ये माननीय बांधकाम वर्त सभापती जिल्हा परिषद गोंदिया संजय भाऊ टेमरे, आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पिंगळे साहेब आणि सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज एक चांगली इथे आढावा बैठक टेमरे साहेब यांनी घेतली। आणि मागच्या 2 वर्षापासून अर्थ व बांधकाम सभापती श्री टेमरे साहेब हे मूळचे गोंदियाचेच आहेत, परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये ते वारंवार कृषी असेल, बांधकाम असेल किंवा दुसरे जे अनेक विषय आहेत त्यांच्या आपले विशेष करून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांच्यासुद्धा अनेकदा त्यांनी पंचायत समिती असेल किंवा गाव पातळीवर जाऊन त्यांनी आढावा बैठक घेतल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आज नक्की जे काम करताना अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक चांगला समन्वय साधला जातो आणि असे सर्व आपले जे सभापती आहेत त्यांनीसुद्धा जर नक्कीच या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नक्की गोंदिया जिल्हा परिषद आणि आपल्या जिल्ह्याच्या 8ही पंचायत समितीमध्ये एक चांगला काम आपल्याला पाहाव्यास मिळेल। आजची जी बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक विषयावरती MRGS असेल, घरकुल असेल, बांधकाम असेल या विषयावरती आज विस्तृत अशी चर्चा झाली आणि अनेक ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या दूर करण्याकरिता माननीय सभापती टेमरे साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नक्की गोंदिया पंचायत समितीचे आपले सर्व कर्मचारी या गोष्टीकडे लक्ष देतील असं मी आपल्यास ग्वाही देतो।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।